विद्यार्थी मित्रांनो, महा टेस्ट सिरीज ऑनलाइन अकॅडमीमध्ये आपलं स्वागत करतो। आज आपण आपल्या लेक्चर सिरीजमधलं राज्यघटना या विषयाचं म्हणजेच त्यामध्ये नागरिकांच्या साठी असणारी कर्तव्य असतील, त्यांचे हक्क असतील किंवा त्यांना संरक्षण पुरवण्यासाठी वेगवेगळे मुद्दे असतील, या सर्व आवाक्याबाबत चर्चा करणार आहोत। आता मुळात आपण राज्यघटना मध्ये काय असतं हे सर्वप्रथम बघू। आता ही असणारी राज्यघटना लिहिण्यासाठी, कायदा करण्यासाठी सुरुवात कुठून झाली तर 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्ट पासून। म्हणजे ब्रिटिशांनी केलेले का कायदे असतात, पण आपल्यासाठी केलेले होते आणि त्या कायद्यांचा मागोवा थोडासा घ्यावा लागतो। ते आपल्या घटनेमध्ये त्यामधल्या ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या आपण स्वीकारलेल्याच आहेत। आता राज्यघटना आपल्या भारतासाठी लिहिण्यासाठी आपल्या भारतीय लोकांनी, भारतीय समाजसुधारकांनी, नेते मंडळींनी मागणी केलेली होती की भारताची घटना ही भारतीयांनीच लिहिलेली असायला पाहिजे, आम्हाला इतर कोणीही लिहिलेली नको। मग ब्रिटननं भारताला स्वतंत्र द्यायचं मान्य केलेलं होतं। मग भारताची राज्यघटना लिहून घ्यायची, तर लिहिणार कसं? आता भारत सोडून जात असताना त्यांची घटना लिहून पूर्ण करून घेण्याची जबाबदारी त्यांची होती। त्यानुसार त्यांनी एक शिष्टमंडळ भारतात पाठवलेलं होतं, कॅबिनेट मिशन। म्हणजेच 3 कॅबिनेट मंत्र्यांचं एक समिती भारतामध्ये आली। त्यामध्ये ए.व्ही. अलेक्झांडर, स्टॅफर्ड क्रिप्स आणि पॅथिक लॉरेन्स या 3 सदस्यीय शिष्टमंडळ भारतात आलं। त्यालाच कॅबिनेट मिशन किंवा त्रिमंत्री योजना म्हणतात। त्यांनी योजना जी तयार केली, भारताची घटना भारतीयांकडून लिहून घ्यायची, पण सगळेच भारतीय एकत्र आले तर लिहून होईल का? नाही लिहून होणार। मग त्यांचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी ॲक्सेप्ट करायचे। मग त्यासाठी काही महत्त्वाच्या व्यक्तींच्या प्रत्येक प्रांतात जाऊन नेते मंडळींच्या मुलाखती घेण्यात आल्या आणि त्यानुसार त्यांनी एक योजना बनवली, अप्रत्यक्षरित्या मतदान घ्यायचं आणि त्यानुसार सदस्य जमा करायचे आणि त्यांच्याकडून घटना लिहिण्यास सुरुवात करायची। आता सदस्य संख्या निवडायची ठरलेली होती, पण 10 लाख लोकसंख्येसाठी एक, मग प्रत्यक्ष जनतेतून निवडणूक घेणं कठीण होतं, कारण त्या काळात तो खर्च जास्त होता आणि यंत्रणा ही तितकीशी सक्षम नव्हती। मग प्रांतिक कायदे मंडळामध्ये जे निवडून गेलेले आहेत त्यांच्यामार्फत अप्रत्यक्ष निवडणूक घेतली आणि 10 लाख लोकसंख्येसाठी एक सदस्य याप्रमाणे निवडण्याचं ठरलं। आता त्यामध्ये ब्रिटिश प्रांताचे, चीफ कमिशनर प्रांताचे असे एकूण 296, त्यानंतर 93 संस्थानिकांचे प्रतिनिधी, असे 389 सदस्यांची निवड होणार। पण संस्थानिकांनी त्यामध्ये सहभाग घेतला नाही। निवडणुका मात्र 296 सदस्यांसाठीच्या झाल्या। त्यानंतर संस्थानिक सामील झाले, पण परिस्थिती भारतीय स्वातंत्र्यानंतर भारतामधून पाकिस्तान नावाचा देश वेगळा झाला आणि त्या पाकिस्तानच्या प्रदेशावरचे जे सदस्य होते ते सदस्य संख्या कमी झाली आणि शेवटी भारतीय स्वातंत्र्यानंतर संविधान सभा लिहिणाऱ्या सदस्यांची, संविधान सभेची सदस्य संख्या ही 299 झाली। आता त्यातील
अभ्यासू व्यक्तिमत्वांनी भरपूर अभ्यास केला, त्याच्यावर संपूर्ण संविधान सभेत चर्चा झाली. 60 देशांचा अभ्यास केला, 64 लाख रुपये खर्च केला आणि घटना लिहिली गेली. आता त्या घटनेमध्ये काय काय आहे तर मूलभूत हक्क, आमचं संघराज्य आणि त्याचं क्षेत्र आहे, नागरिकत्व आहे, मूलभूत हक्क आहेत, मार्गदर्शक तत्वे आहेत, मूलभूत कर्तव्य आहेत. राष्ट्रपती म्हणजे राष्ट्रपती, पंतप्रधान, त्यांचं मंत्रिमंडळ हे केंद्र शासनामधील घटक म्हणजे केंद्रीय कायदेमंडळ, राज्य विधिमंडळ, त्यामध्येच त्या महान्यायवादी, महाधिवक्ता, घटना दुरुस्तीची कलमं, वित्त आयोग, अर्थसंकल्प, राष्ट्रीय आणीबाणी, घटनात्मक आणीबाणी, आर्थिक आणीबाणी, भाषा आणि संरक्षण, या सगळ्या विषयांवरती उहापोह केलेला आहे. म्हणजे राज्यघटनेमध्ये थोडी गोष्ट येत नाही, संपूर्ण देशाचा सर्वोच्च कायदा असं म्हणून, कायद्याचे एक पत्रिका म्हणून की जे राज्यघटनेमध्ये समाविष्ट आहे. आता या राज्यघटनेमध्ये जे कायदेमंडळ आहेत त्यामध्ये सभागृह आहेत, लोकसभा, राज्यसभा, त्यानंतर राज्यामध्ये असणारी विधिमंडळामध्ये विधानसभा, विधान परिषद, त्यांच्या निवडणुकांची प्रक्रिया, निवडणुका लढवण्यासाठी उमेदवारांचं लागणारं वय, राज्यांमध्ये राज्यपालांची नियुक्ती आणि देशाचे प्रमुख म्हणून राष्ट्रपतींची नियुक्ती निवडणुकांवये, या सगळ्या गोष्टींचा त्यामध्ये समावेश केलेला आहे. पण यामधील सर्वात महत्त्वाची गोष्ट की आपली असणारी पोस्टमन, मेलगार्ड आणि मल्टीटास्किंग स्टाफ या परीक्षांसाठी आज आपण राज्यघटनेमधील जो घटक आपल्या परीक्षेला महत्त्वाचा आहे त्या घटकांच्यावरती आपल्याला चर्चा केली पाहिजे. आता मागापासून मी जे सांगितलं हे सगळं घटनेमध्ये समाविष्ट आहे. त्यामध्ये घटना दुरुस्तीन्वये बदल होऊ शकतात, बदल वेळोवेळी केले जातात आवश्यकतेनुसार, पण आपल्याला तेवढ्या खोलात जायची गरज आहे का? नाही. आपल्याला महत्त्वाचं काय, आपल्या असणाऱ्या पोस्टमन, मेलगार्ड, मल्टीटास्किंग स्टाफ या परीक्षेमध्ये जे प्रश्न येणार आहेत त्या प्रश्नांची उत्तर आपल्याला बरोबर आली पाहिजेत आणि बरोबर आली की आपण त्या पदावरती विराजमान होणार किंवा त्या पदासाठी पात्र ठरणार आहे. म्हणजे त्या परीक्षेमध्ये जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी आपल्याला त्या परीक्षेत काय येतं हे शोधायला पाहिजे. आता मुळात या परीक्षेसाठी इथिक्स म्हणजेच नागरिक शास्त्र समाविष्ट का केलं? आता नागरिक शास्त्र समाविष्ट केलं कारण नागरिकांना आवश्यक असणारी साधी साधी तरी माहिती आपल्याला असायला पाहिजे. आपण भारताचे नागरिक आहोत, पोस्टमन म्हणून काम करणार आहे किंवा मेलगार्ड म्हणून काम करणार आहे, मल्टीटास्किंग स्टाफमध्ये काम करणार आहे, मग आपल्याला ह्या वरवरच्या साध्या साध्या गोष्टी तरी माहीत पाहिजेत. त्यासाठी हा नागरिकशास्त्र विषय समाविष्ट केला आहे. आता यामधला भाग काय काय महत्त्वाचा आहे परीक्षेसाठी बघा. भारताची घटना लिहून झाली, संविधान निर्मितीची प्रक्रिया किंवा संविधान निर्मिती असं म्हणू, महत्त्वाचं आहे का नाही हो? किमान कोणत्या दिवशी संविधान सभेची पहिली बैठक झाली आणि अंतिम संविधान कोणत्या दिवशी स्वीकारला आणि त्यांची अंमलबजावणी कोणत्या दिवशी सुरू झाली, अशा गोष्टी माहीत पाहिजेत. संविधान सभेचं कायमस्वरूपी अध्यक्ष कोण होते, हंगामी अध्यक्ष कोण होते माहीत पाहिजेत. विचारलेले आहेत प्रश्न. म्हणजे संविधान निर्मिती आणि संविधान सभा असं म्हणू, संविधान सभा हा घटक आपल्याला वरवरचा किमान साधा साधा गोष्टी की जे प्रश्न विचारतात असं हे माहीत पाहिजे. त्यानंतर संसदेबाबत चांगली माहिती पाहिजे. आपली कायदा करणारी, आपल्या देशासाठी कायदा करणारी सर्वोच्च संस्था जी आहे ती संसद, ज्याला केंद्रीय कायदेमंडळ म्हणू, त्यामध्ये असणारे लोकसभा, राज्यसभा,
राष्ट्रपती हे घटक आपल्याला नक्की माहीत पाहिजेत आणि यांच्यावरती हमखास प्रश्न असतो यांच्यामध्ये लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी किती वर्ष लागतात, राज्यसभेची निवडणूक लढवण्यासाठी किती वर्ष लागतात आणि राष्ट्रपतींची निवडणूक लढवण्यासाठी किती वर्ष लागतात. लोकसभेमध्ये आपल्या भारताच्या लोकसभेमध्ये निवडून गेलेले सदस्य संख्या किती आहे, राज्यसभेमध्ये सदस्य संख्या किती आहे आणि राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये मतदान करणाऱ्या व्यक्ती कोण कोण असतात किंवा कोणत्या सभागृहाचे सदस्य असतात किंवा ते निर्वाचित असतात का नामनिर्देशित असतात हे माहीत पाहिजे. त्यानंतर राज्य विधानमंडळ किंवा राज्य विधिमंडळ, या राज्य विधिमंडळामध्ये विधानसभा, विधान परिषद आणि राज्यपाल हे एकत्रित मिळून राज्याचे कायदे करणारं राज्य विधिमंडळ तयार होतं. आता विधानसभेसाठी वयोमर्यादा काय असते, किती वर्ष वय पूर्ण असावं लागतं उमेदवाराचं. विधान परिषदेत निवडून जाण्यासाठी किती वर्ष वय असायला पाहिजे आणि राज्यपाल होण्यासाठी किती वर्ष वय असायला पाहिजे, ही वयांची अट झाली. सदस्य संख्या किती आहे महाराष्ट्रामध्ये, सर्वात जास्त सदस्य संख्या असणारं राज्य कोणतं हे माहीत पाहिजे. त्याचबरोबर विधानसभेचा कार्यकाल किती वर्ष असतो, विधान परिषदेचा कार्यकाल किती असतो. आता विधान परिषद मात्र स्थायी सभागृहच आहे, पण तिथं असणाऱ्या त्या विधान परिषदेमध्ये असणाऱ्या सदस्यांचा कार्यकाल किती असतो, या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत पाहिजेत. म्हणजे प्रश्नांचा फोकस कुठं संसद आणि राज्य विधिमंडळावर जास्त प्रमाणात होतो आणि संविधान निर्मितीवरती काही प्रमाणात, म्हणजे संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष कोण होते, संविधान सभेचे हंगामी अध्यक्ष कोण होते याच्यावरती होतो. प्रश्न आलेले आहेत. पुढे आपण ते टॉपिक घेत असताना आपण त्याचा क्लिअर डिस्कशन करणार आहोत, चर्चा करणार आहोत. त्यानंतर कलमांचा विषय येतो. कलम म्हणजे अतिशय महत्त्वाची असणारी, जास्त फोकसमध्ये असणारी, चर्चेत असणारी कलम आपल्याला माहीत पाहिजेत. म्हणजे अस्पृश्यता निवारणाचं कलम कोणतं आहे घटनेमध्ये माहीत पाहिजे. अस्पृश्यतेचा प्रश्न आजही आहे साहजिक. त्यानंतर पुढचं मूलभूत हक्क कोणत्या कलमामध्ये समाविष्ट केलेले आहेत, मूलभूत कर्तव्य कोणत्या कलमामध्ये समाविष्ट आहेत. राष्ट्रपती राजवट नुकतीच गेल्या वर्षी आपल्या महाराष्ट्रामध्ये लागू केलेली होती आणि महाराष्ट्रामध्ये तिसऱ्यांदा राष्ट्रपती राजवट लागू केली. मग राष्ट्रपती राजवट ही कोणत्या कलमानुसार राज्यामध्ये लागू केली जाते, राष्ट्रीय आणीबाणी कोणत्या कलमानुसार लागू केली जाते, घटनादुरुस्ती कोणत्या कलमानुसार केली जाते आणि आर्थिक आणीबाणी कोणत्या कलमानुसार होते. या गोष्टी म्हणजे महत्त्वाची कलम आहेत. संसद कोणत्या कलमानुसार अस्तित्वात येते, राज्यसभा कोणत्या कलमानुसार, लोकसभा कोणत्या कलमानुसार, याही गोष्टी आपल्याला माहीत पाहिजेत. म्हणजे महत्त्वाची कलम जी आहेत 10-15 ज्याच्यावरती प्रश्न जास्त प्रमाणात विचारले जातात. आता कलमांची संख्या बघितलं तर 395 कलमे मूळ घटनेमध्ये होती आणि सध्या ती 466 वरती गेलेली आहेत. मग ती सगळी नाहीत पाठ करायची, पण ज्याच्यावरती प्रश्न फोकस प्रामुख्याने येतो त्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी महत्त्वाची कलम या टॉपिकमध्ये मी देतोयच. ती काही कलम आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे, ती पाठ पण करणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर आमची असणारी न्याय व्यवस्था, भारतामध्ये जी न्याय व्यवस्था आहे ती एकेरी आहे. आमचं सर्वोच्च न्यायालयाचे ठिकाण कोणतं आहे किंवा मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे, साहजिकच आपल्याला माहीत पाहिजे. दिल्ली. मुंबई उच्च न्यायालयाची खंडपीठ कोणत्या ठिकाणी आहेत माहीत पाहिजेत. देशातलं पहिलं सर्वोच्च न्यायालय पहिलं उच्च न्यायालय त्या ठिकाणी स्थापन झालं माहीत पाहिजे.
त्यानंतर देशातलं सध्याचं नुकतंच स्थापन झालेलं 25वं उच्च न्यायालय कोणत्या ठिकाणी आहे माहीत पाहिजे. 25वं उच्च न्यायालय कोणत्या राज्यासाठी स्थापन झालं, किंवा मुंबई उच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्रात खालीलपैकी कोणती राज्य येतात. कलकत्ता उच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्रात कोणती राज्य केंद्रशासित प्रदेश येतात हे माहीत पाहिजे. म्हणजे भारताच्या न्यायव्यवस्थेसंबंधी ह्या गोष्टी माहीत पाहिजेत. आणि त्याचबरोबर आमच्या मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश कोण आहेत या गोष्टी माहीत पाहिजेत. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश किती वर्षापर्यंत पदावर राहू शकतात, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश किती वर्षापर्यंत पदावर राहू शकतात याही गोष्टी आपल्याला माहीत पाहिजेत. हे न्यायव्यवस्थेबाबत झालं. त्यानंतर पंचायत राज. पंचायत राज, त्यानंतर नगरपालिका आणि मूलभूत हक्क यावरती फोकस केला जातो. आता पंचायत राजमध्ये ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेबाबत आपल्याला प्राथमिक माहिती असायला पाहिजे. त्यांची सदस्य संख्या किती असते माहित पाहिजे. या असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी म्हणजे पंचायत राजसाठी वयोमर्यादा किती असायला पाहिजे, म्हणजे किती वर्षे वय पूर्ण असायला पाहिजे यांची उमेदवारी किंवा यांची निवडणूक लढवण्यासाठी. मतदारांचं वय किती असायला पाहिजे, त्याशिवाय मतदार होता येत नाही. या गोष्टी माहीत पाहिजेत. त्यानंतर या पंचायत राजमधल्या असणाऱ्या ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती यांचे सचिव कोण असतात, प्रशासकीय प्रमुख कोण असतात, पदसिद्ध सदस्य कोण असतात, कोण कोणाकडे राजीनामा देतो, म्हणजे सरपंच राजीनामा कोणाकडे देतात, पंचायत समितीचे सभापती कोणाकडे राजीनामा देतात, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात, ह्या गोष्टी माहीत पाहिजेत. त्यांचा कार्यकाल किती वर्ष असतो हेही माहीत पाहिजे. म्हणजे सरपंच म्हणून निवडून आल्यानंतर ते किती वर्ष कार्यरत राहू शकतात. त्यांनी मध्येच राजीनामा दिला तर तो भाग वेगळा, पण त्यांना मिळणारा कार्यकाल किती वर्षाचा असतो. तर या गोष्टी आपण टॉपिक पाहत असताना सविस्तरपणे त्या टॉपिकमध्ये बघणारच आहोत. पण ढोबळमानानं काय बघायचं हे मी बोलायला लागलोय. त्यानंतर नगरपालिका. नगरपालिकेमध्ये नगरपालिका हे घटनेमध्ये हेडिंग दिलेलं आहे, मात्र नगरपालिका या नावाच्या हेडिंगखाली एकूण 5 संस्थांचा उल्लेख केला जातो. महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, कटक मंडळ आणि औद्योगिक वसाहत प्राधिकरण हे 5 भाग येतात. तेही आपल्याला व्यवस्थितपणे बघायला पाहिजे. त्यांचे असणारे अध्यक्ष, महापौर जे असतात ते कोणाकडे राजीनामा देतात, त्या संस्थांचे प्रशासकीय अधिकारी कोण असतात, त्यानंतर त्याच संस्थांचे सचिव कोण असतात, सदस्य संख्या किती असते, या गोष्टी आपल्याला बघायलाच पाहिजेत, वाचायला पाहिजेत. आता ते वाचायला लावणार नाही, मी सविस्तरपणे आपल्या प्रत्येक टॉपिकमध्ये या सगळ्या गोष्टी घेणार आहे. त्यानंतर मूलभूत हक्क घटनेतले आपण नागरिक आहोत, आपले हक्क तरी माहीत पाहिजेत, नक्की माहीत असायला पाहिजेत. मार्गदर्शक तत्वांचा भाग येतो, मार्गदर्शक तत्व पण आपल्याला माहीत असायला पाहिजेत. मूलभूत हक्क अंमलबजावणी करण्यासाठी कायदा करावा लागतो का नाही, मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी करण्यासाठी कायदा करावा लागतो का, याबाबत सविस्तर माहिती आपण लेक्चरमध्येच पाहणार आहोत. फक्त नेमकं काय या नागरिक शास्त्रामध्ये बघावं लागणार आहे की ज्यामुळं ते प्रश्न येतील आणि आपण सोडवून पैकीच्या पैकी प्रश्नांची उत्तरं बरोबर देणार आहोत. त्यासाठी या सर्व गोष्टींचा शोध घेऊन तुम्हाला परीक्षेला जे येणार आहे
ते नक्कीच व्यवस्थितपणे, विस्तृतपणे आणि कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त लक्षात राहील त्या दृष्टीने आम्ही अभ्यास करून तुमच्यासमोर मांडत आहोत. तर त्यासाठी तुम्ही लेक्चर हे कंपल्सरी व्यवस्थितपणे ऐकणं गरजेचं आहे. टिवल्या बावल्या करत दुसरीकडे लक्ष ठेवत टी व्ही समोर आपला मोबाईल चालू ठेवून बघत असाल तर लक्षात राहणार नाही. एकांतामध्ये तुम्ही आपला ॲप ओपन करून पाहत राहिलं पाहिजे आणि तुम्हाला ज्या गोष्टी नवीन वाटतात, लक्षात राहणार नाहीत अशा वाटतात, त्या महत्त्वाच्या नोंदी वहीमध्ये नोंद करणं तुम्ही गरजेचं आहे. तर मित्रांनो, या नागरिक शास्त्रासाठी म्हणजे राज्यघटना व पंचायत राज इथं देताना नागरिक शास्त्र म्हणतो, या नागरिक शास्त्रासाठी पुस्तकं कोणती वापरायला पाहिजेत? तर राज्यघटना यासाठी प्राध्यापक संजय खंडारे सरांचा आहे. पंचायत राजसाठी खंडारे सरांचं आहे. आणि शॉर्ट बट स्वीट असणारं पुस्तक हे डिटेल्समध्ये आहेत. तर राज्यघटना आणि पंचायत राजचा भाग अतिशय कमी शब्दामध्ये आणि चांगला जास्तपणे दिलेला जो आहे तो म्हणजे एकनाथ पाटलांचा ठोकळा, एकनाथ तात्या. आता हा ठोकळा, या ठोकळ्यामध्ये सगळे विषय दिलेत. ठोकळा सगळ्या विषयांचं नॉलेज दिलेलं आहे, पण त्यामधलं मी जास्त रेफरन्सनं सांगतो की पंचायत राज आणि राज्यघटनेचा भाग अतिशय चांगला दिलेला आहे की जो आपल्या परीक्षेला जास्त प्रमाणात उपयोगी पडेल. तर मित्रांनो, आपण या सर्व टॉपिकवरती सविस्तरपणे प्रत्येक टॉपिक वाईज विश्लेषण करणार आहोत, चर्चा करणार आहोत. त्यामधल्या शॉर्टकट्स, ट्री डायग्रॅम व्यवस्थितपणे लक्षात राहील अशा पद्धतीने देणार आहे. तुम्ही कोणतंही पुस्तक वापरलात तर त्या पुस्तकामध्ये अशा डायग्रॅम किंवा चार्टमध्ये नसेल, पण ते एकत्रितपणे एकमेकाशी तुलना करून मी ते व्यवस्थित लिहिलेलं आहे आणि ते तुम्हाला कसं लक्षात ठेवायचं त्यानुसार जास्तीत जास्त लक्षात राहील यानुसार त्याची मांडणी करून मी प्रत्येक टॉपिकमध्ये सांगत आहे. तर मित्रांनो, सातत्यानं आपल्या ॲपवर येणारे व्हिडिओज पाहत राहा. अजूनही तुमच्या मित्रांना माहिती नसेल तर त्यांना शेअर करा. तर थांबूया आणि आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.